मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय शिधापत्रिकाधारकांना आता यावेळेस फायद्याचा ठरणार आहे, कारण शिधावस्तू पॅकेज आता यावेळेस शिधापत्रिकाधारकांना मिळणार आहे। 1,70,00,000 कुटुंबांना म्हणजेच 7 कोटी लोकांना प्रत्यक्ष या योजनेचा लाभ मिळणार आहे। आणि मला सांगताना आनंद वाटतो, प्रत्येकाला त्या ठिकाणी कुठलेही रेशन कार्ड त्याच्याकडे असू द्या तरी देखील आपल्या सगळ्या नागरिकांकरता मोफत देतो। रक्षाबंधन निमित्त रेशन कार्डवर 26 वस्तू आणि 9,000 रुपयांचा लाभ मिळणार। रेशन कार्ड धारकांसाठी एकनाथ शिंदे साहेबांनी एक विशेष योजना सुरू केली आहे। रेशन कार्ड धारकांची लॉटरी लागणार, कारण की आता GR आलाय। स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी पत्रकार परिषदेमध्ये GR दाखवला आहे। आता तुम्हाला हे खोटं वाटेल, पण तुम्हाला आठवत असेल, जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी लाडकी बहीण योजना जाहीर केली होती। तेव्हा लोक म्हटले कशाचे 1500 रुपये येतात, पण एकनाथ शिंदे यांनी करून दाखवलं। ते जे बोलतात ते करून दाखवतात। पण खरं तर लाडकी बहीण योजना हा त्यांचा पहिला क्रांतिकारी मोठा निर्णय होता। पण आता रक्षाबंधन निमित्त 26 वस्तू मोफत आणि 9,000 रुपये थेट बँक खात्यात देण्याचा दुसरा हा सगळ्यात मोठा त्यांचा निर्णय त्यांनी घेतलाय। विशेष म्हणजे हा लाभ फक्त याच वर्षी नाही, तर जोपर्यंत सरकार आहे तोपर्यंत म्हणजे पुढचे 3 वर्ष तुम्हाला हे 9,000 रुपये पुढच्याही रक्षाबंधनाला आणि त्याच्या पुढच्या रक्षाबंधनाला असे टोटल 3 वेळा म्हणजे 27,000 रुपये तुम्हाला मिळणार असून 26 ज्या वस्तू आहेत त्या देखील दरवेळी दरवर्षी मिळणार, याची गॅरंटी आता स्वतः साहेबांनी दिली। पण थांबा, हा जो लाभ आहे तो प्रत्येक नागरिकांना मिळणार नाही। यासाठी शिंदे साहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये 2 अत्यंत महत्त्वाचे नियम सांगितलेले आहेत। या नियमात बसणाऱ्या लोकांनाच याचा लाभ मिळणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी योजना आहे ही योजना नवीन आहे आणि याचा लाभ तुम्हाला आपोआप मिळणार नाहीये। यासाठी तुम्हाला एक अर्ज करावा लागेल, त्या अर्जाला 2 कागदपत्र जोडावे लागतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी दिली। शिंदे साहेब म्हणाले, वेळ फार कमी आहे, जी लोक लवकरात लवकर अर्ज भरतील आणि या नियमात बसतील त्यांना रक्षाबंधनाच्या दिवशी घरपोच 26 वस्तू आणि 9,000 रुपये बँकेत येणार म्हणजे येणार। मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मग नेमकं तो अर्ज कसा करायचा, याच्यासाठी कोण पात्र आहे, कोणत्या 2 नियमानुसार याच्यामध्ये लोक लाभार्थी ठरणार आहेत, कोणती 2 कागदपत्र जोडायची आहे, हा लाभ बँक खात्यात येण्यासाठी कोणत्या बँकेचं खातं लागतं, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे। लक्षात घ्या, हा विषय फक्त 9,000 रुपये किंवा 26 वस्तूंचा नाहीये, तब्बल 3 वर्ष म्हणजे 27,000 रुपये आणि दरवर्षी 26 वस्तू हा मोठा विषय आहे। त्यामुळे तुमचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अजिबात बंद करू नका, कारण की व्हिडिओमध्ये आपण क्रमवार जसं GR मध्ये सांगितलंय ती पुराव्यासहित सगळी माहिती तुम्हाला सांगणार आहे। तुमच्या खात्यात पैसे आले पाहिजे यासाठी काय करायचे ही टिप्स देखील तुम्हाला सांगणार। तर चला तर मग वेळ वाया घालवता व्हिडिओला ताबडतोब सुरुवात करूया। प्रेक्षकांनो, अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून अवघ्या काही वेळापूर्वीच एक अधिकृत GR आता प्रसिद्ध झालाय। तो GR म्हणजे रेशन कार्ड धारकांची लॉटरी आहे। सरकारचा आता जेव्हा GR येत असतो तेव्हा ती गोष्ट होत असते, म्हणजे ती बातमी 100% खरी आणि अधिकृत आहे। त्यामुळे याच्यावर तुम्हाला विश्वास ठेवावाच लागेल, कारण की GR आला म्हणजे पैसे मिळणार म्हणजे मिळणार। आता पहा, त्यातल्या त्यात हा GR कुणी काढलाय तर आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। हे नेहमी सर्वसामान्यांच्या हिताचे आणि अत्यंत धडाकेबाज निर्णय घेण्यासाठी ओळखले जातात। मग त्यांनी जसं ST मध्ये महिलांना 50% सवलत दिली होती, ज्येष्ठांना मोफत प्रवास दिला, गॅस सिलेंडर मोफत दिलं, लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये दिले असतील, म्हणजे एकनाथ शिंदे हे धडाकेबाज निर्णय घेतात आणि पैसे देण्यासाठी त्यांचा कधीच हात मागे आखडत नाही। आता त्याच शृंखलेमध्ये त्याच साखळीमध्ये त्यांनी रेशन कार्ड धारकांसाठी आज सगळ्यात मोठा निर्णय त्यांनी घेतलाय। ज्या लोकांकडे रेशन कार्ड आहे अशा कुटुंबांना सणासुदीच्या काळात कोणावर हात पसराव लागू नये म्हणून किंवा किराणा आणण्यासाठी सरकारनं अक्षरशः 9,000 रुपये तर दिलेच आहे, पण 26 अति महत्त्वाच्या वस्तू त्याच्यामध्ये देण्याची तयारी सरकारने केली आहे। राज्यातील जवळपास 2 लाख रेशन धान्य दुकानांवर याचं साधारणपणे आता बोर्ड देखील लावण्यात येणार आहे, जेणेकरून तुम्हाला माहिती मिळेल। पण आता लक्षात घ्या, 9,000 रुपयांचं अनुदान आणि 26 वस्तू ज्या आहेत तर त्या सरसगट सर्व लोकांना मिळणार नाही। आता त्याकरता तुमच्याकडे काही पात्रता याच्यामध्ये असणं गरजेचं आहे। आता सगळ्यात पहिली पात्रता याच्यामध्ये आहे की कोणत्या रेशन कार्डवर या गोष्टी मिळणार, कोणते लोक याच्यासाठी पात्र आहेत। तर पहा, याच्यामध्ये 3च अटी आहेत, 3 ते 4 अटी आहेत। पहिली अट लक्षपूर्वक ऐका, याच्यामध्ये मुख्यत्वे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी हे लागू होणार आहे। पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना याचा अजिबात लाभ मिळणार नाही। जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही या योजनेसाठी प्राथमिकदृष्ट्या पात्र आहात। आता दुसरी अट,
तुमचं वार्षिक उत्पन्न जे आहे तर ते 3 लाख रुपयांपेक्षा कमी असणं अनिवार्य आहे. आता ही झाली मोठी अट. पण आता पिवळं रेशन कार्ड असेल तर सरकारी नियमानुसार तुमचं उत्पन्न 15,000च्या आत असावं आणि केशरी असेल तर तुमचं उत्पन्न 1 लाखाच्या आत असावं. पण याला वाढून दिली आहे उत्पन्नाची अट की 3 लाख रुपयापर्यंत तुमचं उत्पन्न कमी असणं त्याच्यामध्ये गरजेचं आहे. आता तिसरी अट आहे, तुमच्या घरामध्ये कुणी सरकारी नोकरीला नसावा किंवा कुणी वयोवृद्ध पेन्शन घेणारा नसावा. आता हा महत्त्वाचा मुद्दा तिथे आहे. चौथी अट, आता अर्जदार शेतकरी असल्यास त्याच्या नावावर 5 एकर म्हणजे 2 हेक्टरपेक्षा जास्त जमीन नसावी. आता ह्या झाल्या अटी. आता या अटी म्हणजे फक्त तुम्ही हो म्हणून तोंडाने सांगायचं नाही, तर ते तुम्हाला सिद्ध करावं लागेल कागदपत्राच्या दृष्टीनं. तर त्यासाठी तुम्हाला 5 कागदपत्रे याला जोडावी लागतील. पण ते 5 कागदपत्र अतिशय महत्त्वाचे आहेत, जे तुमच्याकडे असतीलही पण त्याचे अपडेट करून द्यावे लागतील. पहा, वेळ फार कमी आहे, रक्षाबंधनाला हे पैसे मिळणार आहे. पण आता सगळ्यात आधी कागदपत्रांची माहिती घेण्याआधी तुम्हाला वस्तू नेमकं काय मिळणार, 9,000 रुपये नेमकं कशाचे मिळणार आहेत हे लक्षपूर्वक ऐका. तर पहा, आता काही वर्षांपूर्वी आनंदाचा शिधा दिला जायचा, पण त्यानंतर तो बंद करण्यात आला. पण या आनंदाच्या शिध्यात जसं खाद्यतेल, डाळी, साखर, रवा, मैदा, पोहे, बेसन अशा प्रकारच्या वस्तू दिल्या जायच्या. आता त्याच वस्तू पुन्हा एकदा देण्याची सरकारने तयारी केलेली आहे. आता यातल्या कोणत्या वस्तू किती प्रमाणात मिळणार हे तुम्हाला पुढे सांगणार आहे. पण त्याआधी 9,000 रुपयांची जी थेट मदत आहे तर ती तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहे. पहा, एकनाथ शिंदे साहेबांचा जो निर्णय आहे तर याच्यामध्ये 1.5 कोटीहून अधिक रेशन कार्ड धारकांना थेट दिलासा याच्यामध्ये मिळणार आहे. पहा, तुम्ही जर या 1.5 कोटी रेशन कार्ड धारकांमध्ये जर आले तर तुम्हाला या वर्षीचे 9, पुढच्या वर्षीचे 9 आणि त्याच्या पुढच्या वर्षीचे 9 असे टोटल 27,000 रुपये तुम्हाला मिळतील. आता यासाठी तुमचं रेशन कार्ड पिवळं किंवा केशरी असावं, त्याची KYC करणं खूप गरजेचं आहे. तुमचं रेशन कार्ड हे आधार कार्डला लिंक असणं अतिशय गरजेचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे आपण वळतोय की कागदपत्र कोणती लागणार. तर पहा, रेशन कार्डची झेरॉक्स तुम्हाला याच्यामध्ये लागणार. तुमचं आधार कार्ड जे आहे तर ते रेशन कार्डशी लिंक केलेलं असावं. ते आधार कार्डशी लिंक केलेलं जर नसेल तर तुम्हाला तुमच्या रेशन धान्य दुकानामध्ये जाऊन ते ताबडतोब त्याच्यामध्ये लिंक करून घ्यावं लागेल. तिथे POS मशीनवर त्याचा लिंकिंगचा त्याच्यामध्ये प्रक्रिया आहे ते करावी लागणार. उत्पन्नाचा दाखला तुम्हाला 3 लाखाच्या आत लागणार. बँक पासबुकची झेरॉक्स लागणार. राष्ट्रीयकृत बँक पासबुक तुम्हाला लागणार आहे. आणि 5वं डॉक्युमेंट आहे 7/12 उतारा. जर तुम्ही शेतकरी असाल, तुमच्या नावावर जर 5 एकरपेक्षा कमी जमीन असेल तर हे लागणार आहे. तर आता पहा, आता हा अर्ज कसा करायचा. तर पहा, आता तुम्ही तुमच्या गावातील रेशन धान्य दुकानामध्ये किंवा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये किंवा तहसील कार्यालयामध्ये या योजनेचा छापील अर्ज त्या ठिकाणी मिळू शकतात. आता ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की आनंदाचा जो शिधा आहे तर तो रक्षाबंधन, गणपती, दिवाळी निमित्त पूर्वी दिला जायचा. आता तो रक्षाबंधन निमित्त देण्याचं सरकारने नियोजन केलेलं आहे. आता हे 9,000 रुपये जे आहे तर ते तुम्हाला एकखटी किंवा एकत्र त्या ठिकाणी मिळणार नाही. तर यासाठी तुम्हाला काही अटी ज्या असणार आहे त्या महत्त्वाच्या आहेत. तर त्याच्यामध्ये विषय असा आहे की महाराष्ट्रातल्या 14 जिल्ह्यांमध्ये हा लाभ दिला जातोय. तर ते 14 जिल्हे आहेत तर ते शेतकऱ्यांनी जिथे टोकाचा निर्णय घेतला आहे आणि जिथे महिला त्या रेशन कार्डवर प्रमुख म्हणून तिचं नाव नोंदवलेलं आहे तर अशा ठिकाणीच हा लाभ मिळत आहे. 14 जिल्हे ज्याच्यामध्ये मराठवाड्यातलं छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, त्याचबरोबर बीड, धाराशिव तर हे जिल्हे आहेत. तर याच्यामध्येच हा लाभ तुम्हाला प्रति व्यक्ती 250 रुपये प्रति महिन्याप्रमाणे मिळत आहे. म्हणजे धान्याऐवजी पैसे देण्याचं नियोजन तिथे सरकारने केलेलं आहे. मग आता उदाहरणार्थ एका घरामध्ये जर 4 व्यक्ती असतील आणि 250 रुपये प्रति महिन्याला मिळाले तर 1,000 रुपये महिना त्या घराला मिळतो आणि साधारणपणे वर्षाचा हिशोब केला तर 12,000 रुपये मिळतात. तर ही योजना अशा पद्धतीनं त्यामध्ये लागू आहे. जर तुम्ही या 14 याच्यामध्ये जर राहत असाल तर तिथे या योजनेचा लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि आनंदाचा शिधा सरकार आता देण्याचं नियोजन करत आहे. त्याच्यावर आपला पुढचा व्हिडिओ त्या ठिकाणी येणार आहे. तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये आनंदाचा शिधा तुम्हाला आतापर्यंत मिळाला होता का त्याविषयी तुम्ही कमेंट करू शकता. आणि नवीन याच्यावर अपडेटेड व्हिडिओ येणार आहे त्यामुळे सबस्क्राईब चॅनलला करून ठेवा. धन्यवाद.